सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे ती महेश आणि राजेश. रॉयल स्टार्केसच्या संघाकडून सलामीची जोडी आहे ती महेश आणि राजेश. रॉयल स्टार्केस ऐरोली वर्सेस शिवनेरी स्पोर्ट्स क्लब कोपरगिरणे. चला कोपरगिरणे टीम 12th मॅन लवकरात लवकर पाठवा. हॅलो. रॉयल स्ट्रायकर्स संघाकडून सलामीची जोडी मैदानात दाखल झाले आहेत ते स्ट्राईकला आहेत ते राजेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते महेश. 12th मॅन कोपरगिरणे शिवनेरी स्पोर्ट क्लब. 12th मॅन अजून तुमचा आला नाही. 12th मॅन लवकरात लवकर पाठवा. कोण शिवनेरी स्पोर्ट क्लब करून गोलंदाजी जो येत आहेत ते संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते शिवम आणि स्ट्राईकला आहेत ते राजेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते महेश. पहिला चेंडू पहिला षटकातला पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू. राजेशांच्या बॅटमधून आलेला आहे दुसऱ्या चेंडूवर बिग हिट षटकार. 6 धावसंख्येने धावसंख्येत वर 2 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू बॉलिंग मार्फत आहेत ते शिवम, स्ट्राईकला ते राजेश. राजेश यांच्या बॅटमधून सुंदर असं क्षेत्ररक्षण. एखादा शांतता मानावं लागेल ते राजेश यांना. 3 चेंडूच्या समाप्ती धावसंख्या झाली ते 7 बिनबाद 7. 3 चेंडू 7 धावा. शिवम यांचा चौथा चेंडू सामना करते ते महेश. इथे मात्र निर्धाव चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत शिवम यांनी हाताळलेले आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर बिग हिट षटकार, परत एकदा सिंगल, परत एकदा डॉट. इथे मात्र चेंडू कुठेतरी पंच आम्हाला वाईटचा इशारा देत आहेत. 1 धावसंख्येने धावसंख्येत वर धावसंख्या जाऊन पोचते ती 8. 4 चेंडू 8 धावा बिनबाद.
अजूनपर्यंत महेश यांच्या बॅटीतून एक बी रन आलेला नाही. परत एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना भले दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला असेल, पण नंतरचे काही चेंडू हाताळले आहेत शिवम यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला घेऊन येतात ते शिवम. सामना करतील ते महेश. परत एकदा निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली ती 7. बिनगडी बाद 7. शिवनेरी स्पोर्ट क्लब कोपरखेरणे यांच्याकडून बॉलिंग मार्फत येत आहेत ते लवू. सामना करतील ते राजेश. मागच्या षटकात काय सुंदर असा दुसऱ्या चेंडू षटकार लगावलेला स्ट्राईकला आहेत ते राजेश. बॉलिंग मार्फत आहेत ते लवू. लवू यांचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. काय सुंदर अशी गोलंदाजी. मात्र इथं मात्र पहिल्याच चेंडूवर राजेश यांनी बिग हिट केलेला आहे तो. लवू यांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार. 6 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्येत 14 या आकड्यावर. बिनबाद 14. लवू यांचा दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. परत एकदा सामना करते. परत एकदा चेंडू. इथे 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार करताना दिसत आहेत ते राजेश. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी करत आहेत ते राजेश. 6. 6 धावसंख्येने धावसंख्येत वर 20 या आकड्यावर. 2 चेंडू 2 षटकार. काय सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला ते राजेश. रॉयल स्टार्कर्स ऐरोली या संघाकडून सलामीची जोडी अजूनही मैदानात दाखल आहे ते. परत एकदा खेळून काढलेला कव्हरच्या दिशेने चेंडू. इथे मात्र चेंडू जात आहे सीमारेषे पार. चौकार. 4 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोचली ती 24. बिनबाद 24. दुसऱ्या षटकातला आतापर्यंत हाताळले ते लवू यांनी. 3 चेंडू खराब हाताळले आहेत लवू यांनी. परत एकदा राजेश बोलून दिलेला चेंडू जातो. एकाच धावावर त्यांना समाधान मानावे लागेल ते राजेशला. स्ट्राईकला आहेत ते महेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते राजेश. परत एकदा लवू. शिवनेरी स्पोर्ट्स क्लब या संघाकडून गोलंदाजी करताना दुसरं षटक हाताळताना लवू. सामना करतील ते महेश. पाचवा चेंडू महेश यांच्या बॅटीतून टोललेला चेंडू. इथे 2 क्षेत्ररक्षणामध्ये मात्र इथे मात्र एकच धाव मिळालेली आहे ते महेश यांच्या. 1 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26.
तो सीमा रगेत पार, चौकार 4 धावेसाठी. शेवटचा चेंडू व शतक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड धावा लागल्या. फलंदाजी देशांनी 8 मध्ये 28 धावसंख्येची फलंदाजी करताना संख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. तिसऱ्या षटक मार्गाचं असताना गोलंदाजी मार्फत आहेत ते अजय. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार आहेत ते अजय. परत एकदा सामना करतील ते राजेश. काय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते राजेश. राजेशांच्या बॅटीतून परत एकदा आलेला यो बिग हिट 6 धावांसाठी. षटकार 6 धावसंख्येने धावसंख्येत भर झाली ती 37. बिनबाद 37. नऊ चेंडू आणि 34 धावेवर खेळत असताना राजेश रॉयल स्टार्कर्स ऐरोली या संघाकडून सलामीवीर आणि इथे पंच मात्र आम्हाला निर्णय कळवतात आहेत. चौकार 4 धावसंख्येने धावसंख्येत भर. आता तो षटकार नव्हता तर तो चौकार होता. 4 धावसंख्येने धावसंख्येत भर. 35 या आकड्यावर धावसंख्या. परत एकदा मात्र राजेशांच्या बॅटीतून आलेला यो तर उंच गेलेला चेंडू. इथे 2 धावा तर एक. इथे मात्र सिंगल. पंच सिंगल. पंच सिंगल ना आत्ताची एक या डीच्या स्वरूपात एक धाव. 36 स्कोरबोर्ड धावा लागले तर 36. स्ट्राईकला ते महेश. परत एकदा डीच्या स्वरूपात एक धाव. 1 धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 37 या आकड्यावर. तिसऱ्या षटकातला 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. धावसंख्या झाली ती 37. बिनबाद 37. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकाचे आणि सामना करतील ते महेश. महेश हे अजूनही 5 चेंडू मध्ये फक्त 2च धावा केलेले आहेत. कुठे तर बॅकफुटला जाताना दिसत आहेत महेश. मोठे मोठे पटके अजून आले नाहीत त्यांच्या बॅटीतून. तर राजेश मात्र काय सुंदर अशी फलंदाजी करतात आहे. 11 चेंडू आणि 34 धावा नाबाद. अजूनही नॉन स्ट्राईकला आहेत राजेश. स्ट्राईकला आहेत ते महेश. महेश यांच्या बॅटीतून टोलवलेला आहे चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय चूक. इथे मात्र झेल सुटली आहे. इथे 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी इथं प्रयत्न करत असताना राजेश आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो महेश. 2 धावा. तिसऱ्या धावेला
तिसरे धाव घेण्याचे प्रयत्न करत होते महेश, मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत ते महेश. 2 धावा, 2 धावसंख्येने भर झाले ते धावसंख्येत 39. एक बाद 39. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला अजय यांचा. शेवटचा चेंडू शिल्लक आणि महेश यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते आमिर. स्ट्राईकला आहेत ते राजेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते आमिर. राजेश यांनी काय सोलंदाची अशी फलंदाजी केली आहे इथे. 11 चेंडू 34 धाव्यावर खेळत आहेत राजेश. शेवटचा चेंडू होता इथे, मात्र डायरेक्ट हिट लागला असता तर इथे मात्र पंध बाद झाला असता. परत एकदा 2 वेळा डायरेक्ट हिटचा प्रयत्न अयशस्वी झाले. शिवनेरी स्पोर्ट क्लब एकच रनावर संख्या 1 ने बन संख्या जाऊन पोहोचली ती 39. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. शेवटचं शतक शिल्लक आहे. 4थं षटक. स्कोर ठरवणारं षटक. 40 धावा. ज्वेल शिवनेरी स्पोर्ट क्लब करून 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते ज्वेल. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिलं ज्वेल यांचा सामना करतील ते परत एकदा राजेश. काय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते राजेश. रॉयल स्ट्रायकर्स ऐरोली संघाकडून बिलॉंग करतात आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते आमिर. आमिर अजूनही नॉन स्ट्राईकलाच आहेत. 1 रन 2 रन विकेट. एकच रन काढला. अरे इकडे वर थोडं झाला, परत इकडे आला 2 रन. इथे एका धावेवर शांतता मानावं लागेल ते राजेश यांना. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोचली ती 41 या आकड्यावर. पहिलाच चेंडू टाकला ना याने. पहिलाच चेंडू टाकला ना. हॅम्परने आपल्याला 1 रन. मग आपण गपलत नाही करू शकत. आता जी बॅटर आली ना. 4थ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येते ते ज्वेल. सामना करतील ते आमिर. इथे मात्र निर्धाव चेंडू. 2 चेंडूच्या समोर संख्येत झालेले ते 41. एक गडी बाद 41. पंच निर्णय कळवा. वाईट चेंडू विकेट. इथे मात्र आमिर यांची विकेट पडत आहे ते 42. आमिर यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते प्रल्हाद. रॉयल स्ट्रायकर्स अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत ज्वेल यांचे 4थ्या षटकातले. धावसंख्येत 42. 2 गडी बाद 42.
एका धावावर शांतता मानावी लागेल. ते बॅट्समन नेम काय बोलले? प्रल्हाद. प्रल्हाद टाकणार आहे. प्रल्हाद टाक. प्रल्हाद. प्रल्हाद टाक. स्ट्राईकला आलेले आहेत ते परत राजेश. 43 धावसंख्या धावसंख्या लागलेले आहे ते. परत एकदा राजेशांच्या बॅटीतून आलेला आहे बिग हिट षटकार. 7 अंकीने धावसंख्या बरोबर ते 49. प्रल्हाद अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातले. प्रल्हाद आलाय इथे 6 लिहिना. 39 पण झाले. 49 रे. 6 कोणाचा? 6 यांनी मारलाय प्रदीप. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र त्रिपळ्या बाद केलेल्या आहेत त्या जोएल यांनी राजेश यांच्या. मात्र उत्कृष्ट अशी फलंदाजी केली राजेश यांनी. 15 चेंडूत 44ची अशी सुंदर अशी फलंदाजी करताना राजेश रॉयल स्टार्केस ऐरोली या संघासाठी. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होते. स्ट्राईकला आलेले आहेत ते अभिजित. हा याचा 3 विकेट पडलं तर एकोणपन्नास धावसंख्या स्कोर बरोबर. शिल्लक सामना करतील ते अभिजित. आणि मात्र शेवटच्या चेंडूवर एकच वाईट पंच आम्हाला इशारा करतात आहेत. नकारात्मक चेंडू वाईट. मात्र इथं थोडं डिसिजन थोडे हे केले. ओके फेर कट आहे सर. पंच आता चलन आहे पंच. या 1 रन धावसंख्या जाऊन पोहोचते 50 आणि 51 टू टार्गेट. रॉयल स्टार्केच्या संघाने पहिली फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये बनवले त्यांनी 50 धावा. आणि समोर आव्हान ठेवले ते शिवनेरी स्पोर्ट क्लब कोपरखेरणे या संघासाठी 51 धावाचं. 24 चेंडू मध्ये 51 धावा करायच्या त्या शिवनेरी स्पोर्ट क्लब या संघाला कोपरखेरणे. पण राजेश यांनी काय सुंदर अशी फलंदाजी केली. 15 चेंडू मध्ये 44 धावसंख्या उभारली. भला मोठा डोंगर उभारलाय तो. याच्यानंतरची मॅच यानंतर जो होणारा सामना दळवी अकॅडमी वर्सेस आता जो चालू सामना आहे रॉयल स्टार्कर्स आणि शिवनेरी स्पोर्ट्स क्लब कोपरखेरणे या संघामध्ये जो सामना विजेता होईल संघ तो संघ खेळेल डायरेक्ट दळवी अकॅडमी या संघासोबत. पुढची मॅच असेल दळवी अकॅडमी आणि या सामन्यातला जो सामना विजेता असेल तो विजेता संघ. अमोल खरोशे यांचं देखील आगमन झालेलं आहे उर्फ डाक्या.
त्याला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. शिवनेरी स्पोर्ट क्लब तुमचा 12th मॅन चेंडू. पंच चेंडू आलाय मैदानात. 12th मॅन पाठवा शिवनेरी स्पोर्ट्स क्लब कोपरखेरणे. बॉलिंगला तो हेल्मन यांच्या इथे सारसोळ्यांचा बॉलिंगला येते हेमंत ना. रॉयल स्टारकेस संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते बॉलिंग मार्फत हेमंत. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते हेमंत. आणि बॅट्समन नाव काय? तेजस आणि शिवम. तेजस ओपनर कोण आहे? तेजस आणि शिवम. तेजस आहे ना स्ट्राईकला. आणि शिवनेरी स्पोर्ट क्लब कोपरखेरणे या संघाकडून सलामीवर आलेले आहेत ते तेजस आणि शिवम. स्ट्राईकला आहेत ते तेजस, नॉन स्ट्राईकला आहेत ते शिवम. बघूया 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आणि बॉलिंग मार्फत आहेत ते रॉयल स्ट्रायकर्स संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते हेमंत. 51 रन आहे टार्गेट. चला पहिल्या षटकातला पहिला चेंडू त्यांचा सामना करते ते तेजस. सुंदर असा चेंडू स्लिप पॉइंटला मारलेला चेंडू. इथे मात्र चेंडू कुठेतरी फिल्डर कुठेतरी जरा गच्चा क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत ते रॉयल स्टारकेज या संघाकडून. पहिल्याच चेंडूवर पंच निर्णय. 1 रन 2 रन. तेजस यांनी 2 धावा मारलेल्या आहेत त्या पहिल्याच चेंडूवर हेमंत यांच्या अगेन्स्ट. परत एकदा तेजस यांनी बिगिट केलेला आहे चेंडू जातोय डीच्या सर्वात. डीच्या घरात जातो चेंडू. 2 चेंडू 3 धावा. डीच्या घरात दिला. हा हे काय तू असं काय करतो? स्कोर वाढव. पहिल्या षटकातले 2 चेंडू 2 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला आहेत ते तेजस, नॉन स्ट्राईकला आहेत ते शिवम, बॉलिंग मार्फत आहेत ते हेमंत. परत एकदा सामना करते तेजस. परत एकदा चेंडू जाते डीच्या स्वरूपात 1 धावसंख्येत भर. 3 चेंडू 4 रन बिनबाद. सचिन शिंदे कुठे तुम्ही असताना ते तर लवकरात कॉमेंट्री कक्षात यावे. सचिन शिंदे, बाबासाहेब पाटील यांनी व्यासपीठावर स्थानापित व्हावे. स्कोर झालेला आहे तो 4.
विन 51 टू विन. चेंडू राकेश दास, चेंडू गेलाय तर चेंडू आणावा आणि मैदानात नवीन चेंडू. राकेश दास मंडळाची कमिटी. चेंडू तिकडे बाहेर गेलाय याच्या सोसायटीत. बाहेरचा बॉल अजून आलेला नाहीये. राकेश दास दक्षता घ्यावी याची. चेंडू बाहेर गेला चेंडू. चला परत एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. ते बॉलिंग मार्फत आहे ते हेमंत, स्ट्राईकला येते तेजस, नॉन स्ट्राईकला येते शिवम. पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येतात ते हेमंत. सामना करतील ते परत एकदा तेजस. आज सुंदर अशी गोलंदाजी हातात आहेत. काय गोलंदाजी हाताळले हेमंत यांनी. आतापर्यंत हेमंत यांनी 4 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर डॉट. 4 चेंडू 4 धावा. 5वा चेंडू हेमंत यांचा सामना करतील तर परत एकदा तेजस. इथे मात्र कुठेतरी फलंदाज इथे एकाच धावावर शांतता मानावं लागेल ते तेजसला. आणि स्ट्राईकला आलेले आहेत ते शिवम, नॉन स्ट्राईकला ते तेजस. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी येत आहेत ते हेमंत. रॉय स्ट्रायकर संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहेत ते शिवम. बघूया आता शिवम काय करतात. या ओव्हर मध्ये एक बी मोठा फटका आलेला नाहीये. कृपया मैदानामध्ये कोणी येऊ नये. ए बाळा. शेवटचा चेंडू सामना करते ते शिवम. या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रार आणि हा प्रार झाला यशस्वी. फटका जातोय सीमारेषे पार. साठी षटकार. 6 धावांनी धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोचली ती 11-11वर. 5 धावा होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवर काय शिवम यांनी 6 मारून 6 धावसंख्येत भर केली ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बरोबर धावा लागले ते 11 बिनबाद 11. रेडी. चला आता दुसरं शतक हाताळण्यासाठी येत आहेत ते रॉयल स्टार्कच्या संघाच्या मार्फतून. चेंडू नवीन नाही. चेंडू पोचवा. ओके पंच. रॉय स्टार्क संघाकडून दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते आनंद. बॉलिंग मार्फत आहेत ते आनंद. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते आनंद. रॉय स्टार्क या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. आणि स्ट्राईकला आहेत ते तेजस. रॉय स्टार्कर्स. चला पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला सामना करतील ते तेजस. बॉलिंग मार्फत आहेत ते आनंद. ओ इथं कुठेतरी डाव करा फलंदाज थोडासा. दोन्ही असे उत्कृष्ट असे डावकरी आहेत. फलंदाज बी डावकुरा, गोलंदाज बी डावकुरा. सुंदर अशी गोलंदाजी करताना आनंद रॉय स्टार्क या संघाकडून. परत एकदा समजू दिलेलं नाही तो तेजसला. काय गोलंदाजी हातात आहे ते आनंद. रॉयल स्टार्कर्स या संघाकडून दुसरा षटक हाताळताना दोन्ही चेंडू निर्धाव. 2 चेंडू
बिनबाद. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू सामना करतील ते तेजस. इथे मात्र तेजस यांनी टोलावून दिलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि इथं क्षेत्ररक्षक कुठलीही चूक न करता सुंदर असा झेल पकडलेला आहे तो तेजस यांचा रॉयल स्ट्रायकर या संघाकडून. आणि पहिला आदरा लागतोय तो शिवनेरी स्पोर्ट क्लब संघाला तेजस यांच्या स्वरूपात. 11 धावसंख्येवर 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत ते आनंद यांनी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातला. बघूया. सचिन भोसले सरकार तिकडे चेंडू गेला मगाशी याच्या दिशेने. तिकडचा चेंडू जरा पाठवा. अमोल दादा आप्पा यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया मंचावर स्थानपित. अंकित आप्पा माफ करा जरा. अंकित आप्पा व्यासपीठावर स्थानपित. चौथा चेंडू आनंद यांचा. इथं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने टोललेला चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार 4 धावेसाठी. 4 संख्येवर 15. कृपया तिथे कोणी लहान मुलांना बाजूला काढा. लहान पोरे जरा साईड लावा. तिथं खेळायला तिथं लहान पोरे जरा साईड लावा. तिथं बाळा काका जरा पोरांना साईडला घ्या. काका चेंडू लागेल. जोएल यांच्या बॅटीतून आलेला पहिल्याच चेंडूवर चौकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक. काय गोलंदाजी केले. 2 चेंडू निर्धाव. विकेट. परत चौकार. पाचवा चेंडू देखील जोएलनी फिरकावून दिलाय. मात्र इथं काय सुंदर असा झेल पकडलाय हेमंतांनी. एका हातामध्ये काय झेल पकडलाय हेमंतांनी जोएल यांचा. पहिल्या बॉलवर जरी चौकार आला असला मात्र दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त होते ते रॉयल स्ट्रायकर्स या संघासाठी. शिवनेरी स्पोर्ट्स क्लब संघ 15. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. जागा बंद करण्यासाठी आले लहू. हेमंत यांनी काय शॉर्ट मिडॉनच्या दिशेने काय झेल पकडलाय तो एका हातामध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू शिल्लक आनंदांच्या बॅटीतून. इथे मात्र फुलटॉस होता चेंडू आणि इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते लहू सारखा बाद. पण इथं पंच मात्र वाईटचा इशारा करतात आहेत. वाईट स्वरूपात विकेट प्राप्त झालेला आहे तो. 3 गडी बाद. 16 आहे धावसंख्येवर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राजेश यांनी काही थ्रो केलेला आहे. फलंदाजी करताना सुद्धा उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना सुद्धा उत्कृष्ट असा थ्रो केलेला आहे. काय रन विकेट. सुंदर असा थ्रो. आणि लवेंची जागा भरून काढण्यासाठी परत एकदा आलेले आहे ते रॉयल स्टारकेस शिवनेरी स्पोर्ट्स संघाकडून सुदर्शन.
शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला आनंद यांचा. परत एकदा सामना करतील ते शिवम. काय गोलंदाजी टाकले, 2 चेंडू डॉट, परत विकेट, परत चौकार, परत विकेट, परत रनआउट. ये चल, इथे कुठेतरी अडका आलेला दिसते तो गोलंदाजांना, आनंद यांना. शेवटचा चेंडू आनंदांचा सामना करते ते शिवम. इथे मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावसंख्या शांत बसायला लागेल ते शिवम यांना. शिवनेरी स्पोर्ट्स क्लब धावसंख्या झाली ती 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 17. 3 गडी बाद 17. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे ती शिवनेरी स्पोर्ट्स क्लब या संघासाठी. अजूनही भलं मोठं लक्ष आहे. 12 चेंडू 34 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3-3 जरी मोठे फटके आले तरी हा सामना शिवनेरी स्पोर्ट्स क्लब संघ हा जितू शकतो. गार दाखवतोय लाईव्ह आपल्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. राजेश रॉयल स्टार्कर्स या संघाकडून तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते राजेश. काय सुंदर अशी फलंदाजी केली आज त्यांनी. आता गोलंदाजी बी बघूया काय करतात ते गोलंदाजीच्या मारून. स्ट्राईकला आहेत ते सुदर्शन. पहिलाच चेंडू राजेश यांनी निर्धाव टाकलेला आहे तो. तिसऱ्या षटकातला पहिलाच चेंडू, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळताना राजेश. ओ इथं काय त्रिफळ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्या राजेश यांनी. यांच्या काय त्रिफळ्या उद्ध्वस्त केल्या त्या. काय सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते राजेश. फलंदाजी करताना सुद्धा 15 चेंडू मध्ये 44 धावा हाताळल्या त्या राजेश यांनी. आणि आता गोलंदाजी मार्फत 2 चेंडूवर 1 विकेट प्राप्त केलेले ते राजेश यांनी. काय सुंदर अशी गोलंदाजी हाताळतात ते राजेश. सुदर्शन यांची जागा भरून काढण्यासाठी शिवनेरी स्पोर्ट्स क्लबकडून गजानन पहिलाच चेंडू टोलवलेला लॉंगॉनच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चूक न करता सुंदर असा थ्रो केलेला आहे तो. एकच धावावर शांत बसावं लागेल ते गजानन याला. धावसंख्येत बरं 1 18 18. 3 चेंडू 18 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातले. फुलटॉस चेंडू होता. परत एकदा लॉगॉनच्या दिशेने टोलवलेला चेंडू. इथे मात्र 2 धावाचा प्रयत्न करत असताना गजानन आणि इथे मात्र सुंदर असे मिरविंदर विकेट. आणि इथं 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत आपल्याला. 2 धाव धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 20 या आकड्यावर. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक षटकातले. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 31 धाव्या शक्तीची आवश्यकता आहे ते. 31 धावा 8 चेंडू 31 धावा. कोण बाजी मारल. ओ इथं मात्र लॉंगॉनच्या चेंडू. इथं दुसऱ्या धावासाठी प्रयत्न कर, मात्र इथं एकच धावावर शांत बसावं लागतं ते शिवम यांना. 1 धावसंख्येत भर होते ती 21. अजूनही समीकरण 37 30-7. काय होईल. सामना कुठे जाईल. ऐरोली की कोपरगिरणे. ऐरोली की कोपरगिरणे. इथे मात्र गजाननच्या बॅटीतून आलेला राजेश यांच्या शेवटच्या चेंडूवर
बिग हिट 6 धावाने धावसंख्येत भर होते ती 27 धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यावर 3 ओव्हरीचं षटक संपलेलं इथं धावसंख्येत भर 27. सहा बॉल 24 रनाची गरज आहे. बॉलर आहे अमित, स्ट्राईकला आहे शिवम. साईडला बॉल मारलेला आहे. फिल्डर येत आहे पण फिल्डरला चकवा देऊन चौकार. शिवमच्या बॅटेतून आलेल्या पहिल्याच चेंडूवर पहिलाच चौकार खणखणीत असा मारलेला आहे चौकार. 4 धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोचले ते 31. अजूनही 5 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 20-5-5-20. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग मार्फत आहेत ते आमिर. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्फत आहेत ते आमिर. परत एकदा सामना करतील ते शिवम दुसऱ्या चेंडूचा. त्याला तिसरा चेंडू. इथे मात्र मेडनच्या दिशेने ठेवलेला चेंडू. चेंडू जाते सीमारेच्या पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या जाऊन पोचली ती 36 या आकड्यावर. अजूनही 3 चेंडू 15 धावाची गरज. 3 चेंडू 15 धावा. 15 धावा 3 चेंडू. कोण ये सामना विजयी करेन? कोपरकरने या ऐरोली. 14 चेंडू टाकण्यासाठी आमिर सज्ज. सामना करतील ते शिवम. इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव. अजून 2 चेंडू मध्ये 15 धावाची आवश्यकता. इथे मात्र आमिरला सरळ टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार. जर का नो वाईट सारखी गोलंदाजी केली तर सामना हातातून निघू शकतो. ओ डॉट. 1 चेंडू 15 धावा. जवळजवळ मी म्हणेन स्ट्राईक मात्र इथं चेंज करताना दिसत आहे ते मात्र स्वरूपात बाद झालेले आहेत ते शिवम. एक चेंडू 15 धावा. मी म्हणेन इथं जवळजवळ हा सामना रॉयल स्टार्कर्स ऐरोली या संघाने आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. काय फलंदाजी केली राजेश यांनी आणि गोलंदाजी करताना सुद्धा आणि यो सामना जिंकलेला आहे तो रॉयल स्टार्कर्स या संघाने. यापुढचा सामना येतो रॉयल स्टार्कर्स वर्सेस दळवी अकॅडमी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की दोघांनी टॉस का बॉक्स जवळ साठी सज्ज व्हावे. आणि या सामन्याचा सामनावीर आहे रॉयल स्टार्कर्स या संघाचा ज्यांनी
गोलंदाजी करताना 15 चेंडू 44 धावा केल्या आणि बॉलिंग गोलंदाजी करताना 1 विकेट घेऊन 10 धावा दिल्या. राजेश